श्रीराम समर्थ भाग क्रमांक 8. श्रीराम. तुलसीदास ग्रंथाला तशी त्याने सुरुवात केलीच आहे, पण तरी ग्रंथ सुरू झाला असला तरी पण ग्रंथामध्ये त्यांनी सुरुवातीपासून एक गोष्ट करायला सुरुवात केली, आणि ती म्हणजे ते प्रत्येक गोष्टीचं अतिशय सुंदर वर्णन करतात. मग ते नमन जरी असेल तरी अतिशय काव्यमय असं अनेक उपमा देऊन देऊन त्यांनी सगळ्या गोष्टीचं वर्णन केलं आहे. आणि आताही ते पुढे अजून अनेक गोष्टींचं वर्णन करतात, ते आपण ऐकूया जरूर. श्रीराम. जसं त्याने आधीच सांगितलं की शरयू नदीसुद्धा जी आहे ती अत्यंत पवित्र आहे, प्रश्नच नाही. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी निवास करत होते, इतकंच कशाला, तर प्रभू रामचंद्रांनी आपलं शरीर जे आहे ते सुद्धा याच नदीमध्ये सोडून दिलेलं. लक्षात ठेवा की स्वतः प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि त्याच्याबरोबर एक भाऊ, त्या सगळ्यांनी त्या नदीमध्ये प्रवेश केला आणि तिथे ते अदृश्य झाले, असं रामायणाच्या शेवटी म्हणलेलं आहे. म्हणजेच त्याने आपला देह या शरयू नदीमध्ये अर्पण केला आहे, आणि त्यामुळे ही नदी प्रचंड पवित्र आहे, यात शंकाच नाही. आणि म्हणून तिथे जर कधी जायचा योग आला तर तिथेही स्नान जरूर करायला हरकत नाहीच. किंबहुना करा, असंच त्यांनी या ठिकाणी सांगितलं की खूप खूप तुम्हाला त्यातून पुण्य मिळेल. तुमच्या प्रारब्धसुद्धा जे आहे ते पण नष्ट होऊ शकतं, इतकं ही नदी, हो, इतकी ती नदी जी आहे ती पवित्र आहे. आणि जर मुक्ती मिळाली, समजा मुक्तीसुद्धा मिळू शकते, नाही असं नाही. याच्यामध्ये अर्थात आपली श्रद्धा किती याच्यावर खूप काही अवलंबून आहे. जेवढी जास्त श्रद्धा तेवढं जास्त फळ, हे तर आपल्याला माहितीच आहे की जैसा मनी भाव तैसा अनुभव. एकच क्रिया, एकच श्लोक, एकच मंत्र, एकच अनुष्ठान जरी वेगवेगळ्या व्यक्तीने केलं तरी पण प्रत्येकाला फळ वेगवेगळंच मिळतं. कारण तो ज्या प्रकारे करतो, ज्या प्रकारे त्याची श्रद्धा आहे, त्याप्रमाणेच त्याला त्याचं फळसुद्धा मिळतं. त्यामुळे इथे पण त्यांनी जेवढी फळं दिली आहेत, जी व्यक्ती 100% त्यांच्या म्हणण्याप्रमाणे संपूर्ण श्रद्धेने आणि संपूर्ण वाहून जाऊन जी व्यक्ती हे सगळं करेल, त्याला ह्यातली सगळी फळं मिळतील, याच्यात शंकाच नाही. पण जर एखादं फळ कमी मिळालं तर समजायचं की आपल्यामध्येच कमतरता आहे, आणि म्हणून हे झालं की आपली श्रद्धा थोडी कमी पडली आहे, आपला विश्वास थोडा कमी आहे, आणि म्हणून हे असं होऊ शकतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपली श्रद्धा, आपला विश्वास वाढणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. संपूर्ण अध्यात्मशास्त्र हे श्रद्धेवरच अवलंबून आहे आणि विश्वासावर अवलंबून आहे. ती वाढवणं हेच तर उपासनेचं खरं मुख्य ध्येय आहे. मुख्य ध्येय हेच आहे की एवढ्या सगळ्या उपासना ज्या काय आपण करतो, त्याचं कारणच हे की आपला ईश्वरावरचा, आपला गुरूंवरचा विश्वास जो आहे तो वाढला पाहिजे. विश्वास आहे पण तो कमी आहे, तो भरपूर वाढायला पाहिजे. हे आपलं खऱ्या अर्थाने पहिलं साध्य आहे. आणि तो जर वाढला तर बाकीच्या गोष्टी होणारच, काय बघायची गरज नाही. पण तो वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हाच आपला उपासनेचा खरा उद्देश आहे. तुलसीदास खूप सुंदर उपदेश करतात. ते म्हणतात की ही जी कथा आहे याचं नाव तर अर्थात आपल्याला माहिती आहे की रामचरितमानस हे नाव आहे. मुळामध्ये हे सगळं भगवान शंकरांनीच रचलेलं आहे, आणि ते त्यांच्या मनामध्ये होतं. त्यांनी ते सगळं पार्वतीला सांगितलं आहे जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा, आणि म्हणूनच त्याचं नाव रामचरितमानस ठेवलं. मनामध्ये होतं शंकरांच्या, कोणाविषयी? प्रभू रामचंद्राविषयी. आणि म्हणून त्यांनी स्वतःच हे सगळं रचलेलं आहे. माझा ह्याच्यामध्ये काहीही भाग नाही, मी फक्त तुमच्या पुढे थोडीशी ही पुढे आणली आहे गोष्ट, पण मी हे रचलेलं नाही, असं तुलसीदास म्हणत आहेत. आणि हे सगळं मी ज्यांनी रचलं आहे त्यांचं स्मरण करून सांगतो की मी रचलेलं नाही, परंतु ह्याचा प्रसार होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी हा प्रसार करण्याच्या हेतूने हे माझ्या स्थानिक भाषेमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि याच्यासाठी सुद्धा जी काय बुद्धी पाहिजे, ही सुद्धा भगवान शिवांच्या कृपेमुळेच माझी बुद्धीसुद्धा चालायला लागली. नाही तर मी जड बुद्धी आहे,
अन्यथा माझी काहीही बुद्धी नाही, मी बुद्धिमान नाही, मी ढ आहे, मी मूर्ख आहे. जेवढ्या उपाध्या खराब असतील त्या सगळ्या मला लागू आहेत. फक्त भगवान शिवांच्या कृपेमुळे माझी ही बुद्धी चालायला लागली. त्यांच्यामुळे मी रामचरित मानसचा कवी झालो. कारण त्यांनी जे लिहिलं ते तुम्हाला सांगू शकलो ना माझ्या भाषेत. कुठलीही गोष्ट आपल्या भाषेत कन्वर्ट करताना त्याचा अभ्यास आपोआप होतो, नाही का? कुठलीही भाषा असू दे. संस्कृतमधला श्लोक मराठीत सांगितला की मराठीतली सुद्धा एखादी गोष्ट जर आपण ती समजावून सांगितली आपण ऐकून, तर तिचा पण अभ्यास होतोच ना आपोआप. आणि ते म्हणतात हेच की माझा अभ्यास हा घडला कारण भगवान शिवांची माझ्यावर असलेली कृपा, आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं आहे. आता हे सगळं सुंदर आहे, त्यांना फार आवडलं आहे, आणि त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने परत वेगवेगळ्या उपमा देऊन त्यांनी सांगितलं आहे. ते कधीकधी म्हणतात की मला असं वाटतं की भगवान श्रीरामांचं जे काही सुंदर मधुर असं जे काही आहे त्यांच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. काय नाही आहे चांगलं? त्यांचं रूप चांगलं आहे, त्यांचे गुण चांगले आहेत, त्यांचं काय चांगलं नाही? चरित्र चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे, मधुर आहे, मंगलकारी आहे, हे सगळं आहे. आणि असं अनेक लोक म्हणतात. वेद पुराणासुद्धा तेच म्हणतात. आता वेद पुराणानं त्यांनी या ठिकाणी समुद्राची पण उपमा दिली आहे. ते म्हणतात की वेद पुराण हे समुद्रासारखे आहेत, साधू संत मेघासारखे आहेत, आणि भगवंताचं हे सगळं जे काही सुंदर प्रकार जो काय आहे सगळा तो जलासारखा आहे. असंही वर्णन त्यांनी मध्ये मध्ये केलं आहे. ते म्हणतात की मला असं वाटतं की कुठलंही जल आहे त्याच्यात त्याची शुद्धता तर खूप महत्त्वाची असते. जल तर अनेक प्रकारचं आहे, गढूळ असतं, कशात अनेक प्रकारचं जल आहे पृथ्वीवरती, परंतु निर्मळ जल हे सगळ्यात महत्त्वाचं, नाही का? ते म्हणतात हे जे जल जे मी म्हणतो आहे याची निर्मलता म्हणजे काय? तर भगवंताची जी काही कीर्तीचं वर्णन केलं आहे ही याची निर्मलता आहे. म्हणजे प्युरिटी किती चांगली आहे बघा, की हे जल अतिशय निर्मळ आहे. आणि ते इतकं निर्मळ आहे की त्या जलामुळे त्या जलात इतकी शक्ती आहे की तुमचा सगळा मळ नाहीसा होतो. आपल्याला जल किती चांगलं असलं तरी परत डिटर्जंट पावडर लागते, लक्षात ठेवा. जल वापरलं तरी आपल्याला डाग घालवण्यासाठी अनेक प्रकारचे साबणं लागतात, अनेक प्रकारचे काय काय वापरावं लागतं आपल्याला. पण हे जे जल आहे त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे, राम कीर्तिरूपी शक्ती, की ती कुठल्याही मलाचा केवळ हे जलच नाश करतं. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा अजून कुठली गोष्ट जरूर घ्यावी लागत नाही. आणि यामध्ये जी प्रेमभक्ती आहे तिचं तर वर्णनच करता येणार नाही. अर्थात प्रेम हा तर अध्यात्माचा गाभा आहे ना. संपूर्ण अध्यात्मामध्ये प्रेमालाच महत्त्व आहे. प्रेम भक्ती या सगळ्या एकाच झाडाच्या फांद्या आहेत. भक्ती पाहिजे, विश्वास पाहिजे, प्रेम पाहिजे. याच्यातली एक जरी गोष्ट पूर्ण नसेल तर तुमची भक्ती अपुरी होते. जर तुमच्याकडे श्रद्धा नसेल, भक्ती नसेल, तर बाकीच्या दोन गोष्टीचा काही उपयोग होत नाही. पण या दोन गोष्टी जर असतील, श्रद्धा आणि भक्ती, तर प्रेम आपोआप येतं, येणारच. किंबहुना जिथे प्रेम असेल तिथे भक्ती आणि श्रद्धा पण निर्माण होते, नाही का? म्हणजे या तिन्ही गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत. आणि या जर तुमच्याकडे ठासून भरल्या असतील तर ते जे जल निर्माण होतं ते कुठल्याही मलाचा नाश करू शकतं. पण ते तुमच्याकडे ठासून पाहिजे. हे असेल तर काहीही करू शकता तुम्ही. तुलसीदास म्हणतात की मला भगवंताचं जी काही कथा मी ऐकली आहे त्याच्यामध्ये मला खरंच कौतुक वाटतं की या कथेमध्ये जे संवाद रचले आहेत ते संवाद कोणामध्ये आहेत? भृशुंडी म्हणजे काकभृशुंडी, गरुड, पार्वती, याज्ञवल्क ऋषी, भारद्वाज आणि अर्थात तुलसीदास यांचा सगळा आपसातला संवादातून ही कथा पुढे गेलेली आहे. हे सगळं अशा प्रकारचं याच्यामध्ये आहे. त्याच्या जोडीला ते काय म्हणतात की या कथेला
ही ज्यांचं मी नावं घेतलीत हेच या सुंदर कथारूपी सरोवराचे 4 घाट आहेत असं समजा. याच सरोवराची 7 कांड, म्हणजे अर्थात आपल्याला माहिती आहे की 7 कांड याच्यामध्ये आहेत. बालकांड आहे, अयोध्याकांड आहे, सुंदरकांड आहे, 7 कांड आहेत. तर ही कांड म्हणजेच या सरोवराच्या 7 सुंदर पायऱ्या आहेत. आणि जेव्हा आपण हे बघतो नेत्रांनी, पण नेत्र कुठलं पाहिजे हे बघायला ज्ञानरूपी नेत्र पाहिजे. नुसतं बघून काय समजणार. पुस्तक आपण असं नुसतं बघितलं, चित्र तर छान आहे, छान वाटेलच, परंतु पुढे गेल्यावरती नुसतं डोळ्याने बघून काही समजणार नाही. ज्ञानरूपी नेत्रांनी पाहिलं तर मन अधिक प्रसन्न होईल. पुस्तकाचं जे काय लिहिलं त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञान नाही झालं तर फक्त चित्र आवडेल, पलीकडे पुस्तक कंटाळ येऊ शकतो. म्हणून तुलसीदास म्हणतात की जेव्हा तुम्ही ज्ञानरूपी नेत्रांनी हे पाहाल तेव्हा तुमचं मन नक्की प्रसन्न होईल, यात शंका नाही. ते म्हणतात ह्या संपूर्ण रामचरितमानसमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये अर्थात प्रभू रामचंद्र आणि सीता मातेचे कीर्ती आहे. खूप कीर्तीचं वर्णन सुंदर प्रकारे केलं आहे. आणि हे जे काही वर्णन आहे हे म्हणजे अमृतासारखं आहे. इतकं सुंदर वर्णन आहे की ते वर्णन आपण ऐकत राहू. आणि अर्थात याच्यामध्ये जे काव्य रचना केली आहे त्यांनी ती म्हणली की हे काव्य म्हणजे जणू काही सुंदर मोती उत्पन्न करणारे शिंपले जसे असतात तसे अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. जसं त्यांनी म्हणलं की हिंदी, आता ह्यांची जी भाषा आहे ही हिंदी नाही आहे. यांची भाषा जसं मी म्हणलं की अवधी भाषामध्ये त्यांनी केलं. त्यात छंद आहेत, सोरठा आणि अनेक प्रकारचे दोहे आहेत. हे सगळे त्या भाषेतली सगळी वैशिष्ट्य आहेत, जिचं ज्ञान आपल्यालाही विशेष नाही, कारण त्या भाषेचा आपण जास्त अभ्यास केलेला नाही. परंतु त्यांनी असं म्हटलं हे जे काही गोष्टीचा मी वापर केला आहे यांना मी असं समजतो की जसं सुंदर जलाशय म्हणजे ही कथा आहे, तर त्याच्यामध्ये जर रंगीबेरंगी कमळ असतील तर ते कसे दिसले असते, तर हे कमळांसारखे आहेत. त्याच्यामुळे ह्याला खूप शोभा आली. आणि या कमळामध्ये जो मकरंद असतो किंवा ज्याला आपण म्हणतो सुगंध असतो किंवा पराग असतात, ते म्हणजे काय, तर ह्याचा सुंदर दोह्यांचा किंवा सोरठ्यांचा सुंदर अर्थ, तो अर्थ ऐकल्यावर निर्माण होणारा भाव आणि अर्थात सुंदर भाषाशैली. म्हणजे हे जर सगळं आपल्याला समजलं तरच ही उपमा समजेल की त्या छंदांमध्ये कुठल्या छंदात कशा प्रकारे तो दोहा रचला आहे, सोरठा कसा आहे, त्याचा अर्थ काय, हे जर आपल्याला लक्षात आले तर त्याचा खरा आस्वाद जो आहे आपण घेऊ शकू. अर्थात या रामचरितमानसमध्ये त्यांनी असं म्हणलं की अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत. विशेषतः ज्ञानाविषयी भरपूर आहेत. ज्ञान, वैराग्य आणि विचार याच्याविषयी अनेक विचार आहेत. रामचरितमानसमध्ये शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तुलसीदास म्हणतात की ज्ञान, वैराग्य आणि विचार हे जे काही याच्याविषयी जे काही या पुस्तकात आहे ते मला असं वाटतं की हे जणू हंसच आहेत. सरोवरातले, कथारूपी सरोवरातले हंस आहेत. आता बघा, हंस पक्षी किती सुंदर असतो आणि तो चांगल्या जलाशयामध्ये असतो. घाणेरड्या जलाशयामध्ये हंस मिळणार नाही. जलाशय जागोजागी असतात. आपण बघतो किती ठिकाणी पाणी साचलेलं असतं, की कधी कधी मोठे मोठे जलाशय पण असतात पण ते घाण असतात, साफ केलेले नसतात. ते वेड्या वाकडे त्यात काय काय वाढलेलं असतं. पाणी खूप असतं पण त्याच्यामध्ये हंस येतो का, येत नाही. पण जिथे जलाशय खरोखर खूप सुंदर असतो, सगळं काही असतं, तिथे मात्र हंस येतात. आणि त्यांना हेच म्हणायचं आहे की या जलाशय, सुंदर निर्मळ जलाशयरूपी रामचरितमानसमध्ये हंस पक्षी आहेत, कारण हे जलाशय सुंदर आहे. आणि मग या हंसानं त्यांनी कसली उपमा दिली, तर ज्ञान, वैराग्य आणि विचार हे याच्यातले हंस आहेत. किती सुंदर वर्णन केलं बघा. तुलसीदासांचं काव्य खरंच फार सुंदर आहे. आणि शिवाय काव्यामध्ये अनेक प्रकार असतात. वक्रोक्ती असते, गुण असतात, जाती असतात, ध्वनी असतात. काव्य जर गायलं तर विशिष्ट प्रकारे गायलं जातं. तर हे सगळं जे काही आहे या काव्याशी निगडीत रामचरितमानसच्या, हे सगळे त्या जलाशयातले सुंदर मासे आहेत असं वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणजे रामचरितमानसाचं वर्णन काय केलं बघा, कुठून कुठे नेलं त्यांनी ते वर्णन.
काय त्यांचं प्रतिभा आहे बघा, अप्रतिम प्रतिभा आहे. त्याच्याशिवाय ते पुढे अजून म्हणतात काय बघा, ते म्हणतात की या काव्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष अर्थात हे 4 पुरुषार्थ आहेत, बरोबर. त्याच्याविषयी सुद्धा माहिती आहे, सगळे ज्ञान आहे. शिवाय काव्य म्हणल्यावरती काव्यामध्ये रस असतो, नवरस असतात. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे रस असतात. कारुण्य रस असतो, वीरश्रीयुक्त रस असतो, अनेक प्रकारचे असतात, नवरस असतात. हे सुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि त्या रसामधून अनेक अशा गोष्टी आहेत. म्हणजे हे जे काय आपण ज्ञान म्हणतो, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, याच्याशी निगडीत ज्ञान, हे सगळं क्लिष्ट आहे, परंतु हे सगळं ज्ञानसुद्धा त्याच्यामध्ये आहे. त्या रसामधून त्याने ते हळूहळू पसरवलेलं आहे. त्याच्या जोडीला अध्यात्म मार्गामध्ये महत्त्व कशाला आहे, अनेक गोष्टीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जप, तप, योग आणि वैराग्य, हे सुद्धा याचेसुद्धा निगडीत प्रसंग रामचरित मानसमध्ये आहेत. की जपाविषयी काही उल्लेख आहे वेगवेगळ्या ठिकाणी, तपाविषयी आहे, योगाविषयी आहे आणि वैराग्याविषयी तर आहेच आहे. तर हे सगळे जे काय वर्णन या पवित्र ग्रंथामध्ये आहे, हे वर्णन म्हणजे जणू त्या जलाशयातील सुंदर जलचर आहे. जलचर कसे सुंदर, कारण जलचरसुद्धा घाणेरडे पण काय असू शकतात, असं काही नाही. पण सुंदर जलचर जे आहेत त्याच्यामध्ये हे मोडतात, कारण हे आध्यात्मिक विचार आहेत सगळे, जप, तप, योग आणि वैराग्य. आणि म्हणून तुलसीदासांनी याला सुंदर जलचर अशी उपमा दिली आहे. त्याच्या पुढे ते अजून म्हणतात की पुण्यात्मे साधू आणि रामनाम यांचे जे गुणगान याच्यामध्ये आहे, हे निरनिराळ्या जलपक्ष्यांप्रमाणे आहे. आता जलपक्षीसुद्धा अनेक असतात, जलाशयाच्या जवळ अनेक प्रकारचे पक्षी असतातच. आणि ते सुद्धा जे आहेत त्यांचा त्यांनी उपमा दिली आहे. या पुस्तकामध्ये जे काय रामनामाचं गुणगान केलं आहे, तशी यांची त्यांनी त्याला उपमा दिली आहे. आणि संतांचा मेळावा म्हणजे काय, तर सुंदर जलाशय म्हटल्यावरती अर्थात तिथे आसपास सुंदर झाडंसुद्धा असू शकतात, नाही का. आणि म्हणून ते म्हणतात की या जलाशयाभोवती, रामचरित मानस नावाच्या जलाशयाच्या भोवती जी आमराई आहे ती म्हणजे संतांचा मेळावा. चांगल्या ठिकाणी सगळ्या चांगल्याच गोष्टी येतात, नाही का. जलाशय चांगला असेल तर हंसपक्षी येतो, जलाशय चांगला असेल तर चांगल्या प्रकारचे पक्षी, प्राणी सगळे आतमध्ये येतात. आणि सगळ्या चांगल्या वस्तू एकत्र आल्या तर त्या ठिकाणी संतसुद्धा येतात, नाही का. संत वाईट ठिकाणी जाणार नाही, जिथे सज्जन आहेत तिथेच संत असतात. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की संतांचा मेळावा म्हणजे या सुंदर सरोवराच्या भोवतीची आमराई आहे. आणि अर्थात श्रद्धा अशा ठिकाणी असलीच पाहिजे. आणि ही श्रद्धा म्हणजे कशी, तर वसंत ऋतूप्रमाणे आहे, आनंददायी आहे. श्रद्धा असणं हा आनंददायी भाग आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की अशा सगळ्या ठिकाणी जिथे हे साधू संत आहेत, जिथे पुण्यात्मे आहेत, या ठिकाणी ही श्रद्धा जी आहेच आहे ती वसंत ऋतूप्रमाणे आहे. खूप सुंदर वर्णन त्यांनी केले. या सगळ्या रामचरित मानसविषयी त्यांनी खूप प्रकारचं वर्णन केलं आहे. पुढेही त्यांनी वर्णन केलं आहे की इथे अनेक प्रकारचे मंडप आहेत. कशाचे मंडप आहेत, पण लता म्हणजे अर्थात वेली, वेलींचे अनेक मंडप या सरोवराच्या आसपास आहेत. आणि ते मंडप म्हणजे काय, तर ह्या ग्रंथामध्ये जे भक्तीचं निरूपण केलं आहे, अर्थात निरूपणामध्ये काय काय आलं, क्षमा, दया, इंद्रिय निग्रह, याच्याविषयी जी काय माहिती ती म्हणजे लता मंडप आहेत असं त्यांनी म्हटलं. आणि या ठिकाणी अर्थात हे सगळं असताना फुलं तर असणारच. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये अजूनही अनेक गोष्टींचं त्यांनी वर्णन केलं आहे. जसं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, नियम, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान ही फुलं आहेत. आता ही जी फुलं ज्यांनी वर्णन केलं आहे, आता ह्याच्यात जर आपण डिटेलमध्ये गेलो तर वेळ लागेल, पण मी एवढंच म्हणतो की ज्या ठिकाणी भक्ती असते, भक्तीला निगडीत इतर गोष्टी आपोआप येतात.
म्हणजे खरं जे भक्ती असेल तर ती क्षमा असते. जिथे भक्ती असते तिथे दया पण असते. जिथे भक्ती असते तिथे इंद्रिय निग्रह आपोआप येतो, त्याच्याशिवाय भक्तीच निर्माण होत नाही. अहिंसा येणारच. सत्य, भक्ती आहे तिथे सत्य पण येणार. ब्रह्मचर्य येणारच. अपरिग्रह म्हणजेच वस्तूंचा जास्त संग्रह न करणं. या सगळ्या गोष्टी तिथे आपोआप येतात जर भक्ती असेल तर. ही सगळी फुलंच आहेत ज्ञानरूपी. आणि या सगळ्या गोष्टी आपोआप चालत येतात जर भक्ती असेल तर. भक्ती आणि श्रद्धा हे या सगळ्या गोष्टींचा उगम आहे. ह्या जर तुमच्याकडे असेल तर या गोष्टी तुमच्याकडे असणारच. पण जर भक्ती नसेल तर ना तुमच्याकडे क्षमावृत्ती असेल, ना दया असेल. इंद्रिय निग्रह सोडूनच द्या. अहिंसा, सत्य वगैरे तर काहीच नाही, ते तर अजून लांब गेलं. अपरिग्रह तर नाहीच. जे लोक खूप परिग्रह करतात ते भक्ती करू शकत नाहीत जास्त. लक्षात ठेवा. साधा छोटा भाग घ्या की अपरिग्रह जो व्यक्ती असतो त्याची भक्ती असते. जर आपण खूप परिग्रह करत असू तर आपल्या भक्तीमध्ये खोट आहे. लक्षात ठेवा. पहिली आपली ही परिग्रहता कमी झाली पाहिजे. आवश्यक तेवढ्या वस्तूंचा संग्रह करा. अनावश्यक वस्तूंचा संग्रह असू दे, घेऊ दे, असू दे, जागा आहे घरात ठेवूया. हा परिग्रहताचा भाग झाला. आणि जिथे परिग्रहता आहे तिथे भक्ती कमी असते, कारण मला विषयाचं आकर्षण आहे. त्यामुळे अपरिग्रहता हा आपल्यासारख्या संसारी लोकांनी विचार करण्याचा भाग आहे की हा आपल्यामध्ये किती आहे आपण बघावं. काम नसेल तर फिरायला जायचं आणि डीमार्टमध्ये जायचं. फिरायचं कुठे? डीमार्ट. AC आहे ना आतमध्ये, मग काय. आणि मग फिरल्यावरती काहीतरी वस्तू घ्यायचीच विकत. कोण येते असं? रिक्त हस्ते किती लोक बाहेर येतात मला सांगा. आणि वस्तू का घेतल्या? तर आत गेलो होतो म्हणून घेतल्या. सगळ्या वस्तू आहेत पण आता गेलो तर घेऊया काहीतरी. काय फरक पडतोय? चांगला 1 तास टाईमपास पण झाला मला. आणि मग जेव्हा ती मी वस्तू घेतो तेव्हा मी अपरिग्रह नाही, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे जे काही विंडो शॉपिंग आपण करतो ते आपण करत असू तर समजा आपण परिग्रह करणारे आहोत, अपरिग्रहित नाही. म्हणून हा अतिशय छोटासा भाग आहे पण खूप महत्त्वाचा आहे, जो आपल्या सर्वांना जास्त लागू आहे, कारण आपण संसारी आहोत. म्हणून आपली भक्ती खरोखर किती आहे याचं जर तुम्हाला थोडंसं अवलोकन करायचं असेल तर हा जो दोहा आहे फार चांगला आहे. मी म्हणेन की ह्याचा तुम्ही विचार करा, वाचा की माझ्यामध्ये ह्यातल्या किती गोष्टी आहेत. ह्यातल्या जर तुम्ही नीट बघितलं तुम्हाला लक्षात येईल की माझी आध्यात्मिक प्रगती, माझी भक्ती किती हे तुम्हाला समजेल नक्कीच. आणि हे जर तुमच्याकडे सगळं असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील समजा, तर मग काय, तुम्हाला भगवंताच्या विषयी अत्यंत प्रेम निर्माण होईल. आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जर भगवंताच्या चरणाचं जर तुम्हाला जर प्रेम निर्माण झालं तर ज्ञान तुम्हाला आपोआप मिळेल. कारण भागवतामध्ये म्हणलं आहे ना, अन्वय आणि व्यतिरिक्त पद्धतीने ज्ञान करून घ्यावं असं म्हणलं आहे ना. आपण भागवताची प्रार्थना दररोज वाचतो आणि त्याचा अर्थ सांगतो. शेवटी त्यांनी असं म्हणलं की अन्वय आणि व्यतिरिक्त पद्धतीने करून घ्यावी, इतकंच त्यांनी म्हणलं ना शेवटी. मग त्याच्यामध्ये एक भाग म्हणजे काय? भक्ती. भक्ती पहिली पाहिजे. ज्ञान तुमच्या मागे येईलच. ज्ञान नक्की मिळू शकतं पण भक्ती नसेल तर ज्ञान मिळणार नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम असं भगवंत म्हणतातच ना भगवद्गीतेसुद्धा, की श्रद्धा असेल तरच तुला ज्ञान मिळणार आहे. श्रद्धा नसेल तर ज्ञान तुला मिळूच शकत नाही. आणि इथे पण त्याने अशाच प्रकारे सांगितलं की ज्ञानरूपी फळाचा रस मिळू शकतो, पण जर भगवंताच्या विषयी तुम्हाला प्रत्यक्ष खूप प्रेम असेल चरणाचं तर ज्ञानरूपी फळाचा रस तुमच्यासाठीच आहे. असं अनेक ठिकाणी सांगितलं. आणि तुलसीदास म्हणतात असं प्रतिपादन वेदांनी पण केलं आहे. तुलसीदास म्हणतात की असं प्रतिपादन वेदांनी सुद्धा केलेलं आहे. प्रश्नच नाही, असणारच. खूप माझ्या मते हा छान आणि महत्त्वाचा भाग आहे की खरोखर आपण काही गोष्टीचा स्वतः अवलोकन केलं पाहिजे की माझ्यामध्ये ह्यातल्या किती गोष्टी किती प्रमाणात आहेत. पुढे तुलसीदास म्हणतात की
या रामचरितमानसमध्ये अनेक कथा आहेत. अर्थात त्यांनी प्रत्येक गोष्टीला काहीतरी उपमा दिलेलीच आहे. ते म्हणतात की रामचरितमानसमध्ये अजून काही ज्या कथा आहेत त्या म्हणजे जसं वेगवेगळे पक्षी असतात, वेगवेगळे तसं पोपट असेल, कोकिळ असेल, हे सगळे रंगीबेरंगी पक्षी म्हणजे वेगवेगळ्या कथा आहेत. कारण एकीकडे अरण्य, एकीकडे सरोवर, हे सगळं निसर्गाशी निगडीत त्यांनी वर्णन केलं आहे. म्हणून त्यातल्या प्रत्येक घटकाला त्यांनी काहीतरी नाव दिलेलं आहे किंवा उपाधी दिलेली आहे की यातल्या वेगळ्या वेगळ्या कथा हे विविध रंगाच्या पक्ष्यांसारखे आहेत. कारण कथा विविध आहेत. रामचरितमानसामध्ये अनेक प्रकारच्या कथा आहेत. केवळ रामाची कथा नाही, इतरही अनेक कथा आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की ह्या सगळ्या कथा ज्या आहेत त्या रंगीबेरंगी पक्ष्यांसारख्याच आहेत. ते पुढे असंही म्हणतात की या कथा ज्या आहेत त्याचं जेव्हा तुम्ही श्रवण करता तेव्हा तुमच्या अंगावर रोमांच येतात. आणि हे रोमांच म्हणजे काय, तर बागा, वन आणि वाटिका हे म्हणजे ते रोमांच आहेत. अर्थात हे रोमांच कशामुळे येतात हे महत्त्वाचं आहे. कथेच्या श्रवणाने. असे तर रोमांच आम्हाला बऱ्याच वेळा येतात वेगवेगळ्या कारणास्तव, परंतु ती कारणं क्षुद्र आहेत. हे कारण महत्त्वाचं आहे की कथा, रामकथा वाचल्याने जर तुमच्या अंगावर रोमांच आले तर धन्य आहे, नक्कीच धन्यता आहे. नंतर त्याने एक सुंदर उपमा दिली आहे. ते म्हणतात की सुख प्राप्त होते कशामुळे, रोमांच आल्यानंतर. नंतर ते म्हणतात की सुंदर पक्ष्यांचा विहार, बघा हा तुम्हाला वाचून दाखवता याच्यात मग एक सुंदर उपमा येते. या कथेच्या श्रवणामुळे जे रोमांच येतात ते वाटिका, बागा आणि वन होत. सुख प्राप्त होते ते म्हणजे सुंदर पक्ष्यांचे विहार. निर्मळ मन हाच माळी, तो प्रेमरूपी जलाचे सुंदर नेत्राद्वारे सिंचन करतो. आता गंमत बघा की वनाचं सुंदर वर्णन आहे, झाडांचं सुंदर वर्णन आहे, त्याच्याशी निगडीत सगळ्याचं वर्णन आहे. पण शेवटी वनसुद्धा जे आहे त्याची जोपासना करणं फार महत्त्वाचं नाही का. जर जोपासना केली तर वन खूप सुंदर प्रकारे फुलू शकतं आणि वन सुंदर असेल तर सगळ्या गोष्टी आपोआप येतील. मग आता हे सगळं सुंदर जे आहे याचा खरा माळी कोण आहे, मन. अध्यात्माशी निगडीत जर आपण ह्याची जर सांगड घातली, अर्थात त्यांनी घातलेलीच आहे की सगळ्या अध्यात्मामध्ये सगळ्यात मुख्य भाग असेल तर आपलं मन असेल. जर निर्मळ मन असेल तर हे सगळं आध्यात्मिक गोष्टी तुम्ही करू शकाल. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. पण जर तुमचं मन निर्मळ असेल तर, निर्मळ मन असेल तर हा माळी तुम्हाला घेऊन जाणार. पण जर माळी बरोबर नसेल, म्हणजे तुमचं मन जे आहे हा माळी आहे, हा जर बरोबर नसेल, निर्मळच्या ऐवजी समजा फक्त नी काढून टाकलं तर मळ असलेलं जर मन असेल तर विचार करा काय होईल. सगळं याच्या उलटं होईल, सगळं याच्या उलटं होऊन जाईल. म्हणून आपलं मन हे नेहमी साफ पाहिजे, लक्षात ठेवा. मन सगळ्या गोष्टीचं मुख्य हे मन आहे. म्हणून मनावरती इतके श्लोक लिहिलेत रामदास स्वामींनी. मन हा एक विषय घेऊन मनाचे श्लोक त्याने लिहिलेत. मनाला उपदेश केला आहे. मनालाच पहिला उपदेश करा की बाबा रे तू नीट वाग, मनात नको ते विचार आणू नकोस. मनच सगळ्याचं मुख्य आहे. आणि मन हे जसं निर्मळ हवं आहे तसंच नेत्र, प्रेमरूपी जलाचे सुंदर नेत्रांद्वारे सिंचन होऊ शकतं. म्हणजेच काय की नेत्रामध्ये सुद्धा तुमच्या प्रेम असावं. नेत्रामध्ये फक्त नको त्या गोष्टी बघायची इच्छा नसावी. इथेही आपले विषय आडवे येतात. नेत्रांना काय बघायला आवडतं आणि काय आवडत नाही हाही एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक इंद्रियामधून तुम्ही त्याचा वापर कसा करता याच्यावर तुमचं बरंचसं अवलंबून आहे. मनाचं तर आपण ऐकलंच की मन नको तिकडे पण धावतं बऱ्याच वेळा. तसं नेत्रसुद्धा, सगळी इंद्रिय अशीच आहेत, त्यांना ज्या गोष्टी खराब असतात तिथे ते धावू शकतं. पण जर तुम्ही तुमच्या ह्या
नेत्रावरती, नेत्र हे महत्त्वाचं इंद्रिय आहे. जर या तुम्ही नेत्राचा चांगला वापर जर करू शकलात, जर तुमचं नियंत्रण असलं, तर प्रेमरूपी जल नक्की आपण या नेत्राद्वारे सिंचन करू शकतो. पण जर तुमचे नेत्राचा उपयोग जर तुम्ही चांगला करत असाल तर. अन्यथा आपण एखाद्या व्यक्तीचे डोळे बघितल्यावर समजतो हा माणूस बरोबर नाही. म्हणतो ना, अरे डोळा बोलतो, डोळ्यामध्ये सगळं काही दिसतं. ही फॅक्टच आहे ना, की मनुष्याचे डोळे हे सर्वात, चेहऱ्यामध्ये डोळे सगळ्यात बोलके असतात. माणसाच्या सगळ्या गोष्टी चेहऱ्याच्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित पहिल्यांदा होतात, नंतर चेहऱ्यावर येतं. डोळ्यात एका क्षणात येतं. भय आले तरी आपण एक क्षणभर आपले डोळे पटकन लकाकतात. चांगली गोष्टी तरी डोळे क्षणभर दिपतात. डोळ्यामध्ये लगेच सगळं उतरतं. म्हणून नेत्राला फार महत्त्व आहे. आणि जर या नेत्रांद्वारे जर आपल्याला प्रेमजलाचं जर समजा सिंचन करायचं असेल, तर या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे, तरच आपण हे करू शकू, नाहीतर नाही. तुलसीदास म्हणतात की हेही लक्षात ठेवा की हा जो ग्रंथ आहे, जे लोक मनपूर्वक ऐकतात किंवा गातात, हे या तलावाचे खरे रखवालदार आहेत. कारण ते मनापासून ते करतात. मनापासून करणारे लोकच त्याची थोडीफार देखभाल पण करतात, नाही का? आणि जी लोक खूप आदराने, काही लोक फक्त ऐकतात थोडंसं लक्ष, पण काही लोक आदराने आणि श्रद्धेने श्रवण करतात. जे लोक श्रवण जास्त श्रद्धेने आणि आदराने करतात, ते खऱ्या अर्थाने या ग्रंथाचे अधिकारी आहेत, असं तुलसीदास म्हणतात. म्हणजे आपण हा ग्रंथ जितक्या आदराने किंवा जितक्या श्रद्धेने ऐकू, तितका आपल्या या ग्रंथावरती प्रेम असेल, तर समजा मग आपल्याकडे थोडा अधिकार खऱ्या अर्थाने झाला, जर आपली भक्ती असेल तर. पण अतिशय श्रद्धेने आपण हा ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुलसीदास म्हणतात की जे लोक अत्यंत दुष्ट आहेत, निर्दयी आहेत, किंवा जी लोक अनेक प्रकारच्या विषयांमध्ये गुंतलेली आहेत, ही सगळी लोक म्हणजे कोण? या तलावाच्या भोवती असलेले दुर्दैवी बगळे आणि कावळे आहेत. कारण असे पक्षी जे आहेत ते अशा ठिकाणी सहसा येत नाहीत, चांगल्या ठिकाणी. त्यांना वाईट ठिकाणीच लागतात जास्त. त्यांनी म्हणलं की ते या सरोवराच्या जवळ फिरकत नाहीत. जिथे दुर्गंधी आहे, घाण आहे, तिथे कावळे जातात. हंस जातात का? नाही जात. पण कावळे कुठे दिसतील? उकिरड्यावरती कावळे पटकन जातील, बगळे पण जातील. म्हणून त्यांनी असं म्हणले की जे दुष्ट आणि अत्यंत विषयी लोक आहेत, त्यांना त्यांनी बगळे आणि कावळ्याची त्यांनी उपमा दिली. अगदी यथार्थ आहे, करेक्ट, अगदी उपमा दिली. ते म्हणतात की कावळे आणि बगळे कोण हे तर मी तुम्हाला सांगितलं. पण या मानस सरोवरामध्ये गोगलगाई आहेत, बेडूक आहेत, शेवाळे आहेत, हे पण आहेत. पण या सरोवराच्या आतमध्ये नाही आहेत, लक्षात ठेवा. कारण जर तुम्ही रामचरितमानस जर वाचायला, ह्याच्या आसपास सगळं आहे, पण आतमध्ये नाही आहे. कारण हा ग्रंथ इतका पवित्र आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही जर हा वाचायला सुरुवात केली, तर तुमचा विषय तुमच्या मनामध्ये येणारच नाहीत, इतका हा पवित्र ग्रंथ आहे. आणि म्हणून ज्या लोकांच्या मनामध्ये खूप घाणेरडे विचार असतील, किंवा जे अत्यंत विषयी लोक आहेत, त्यांना इथे पोचणंच कठीण आहे. हा ग्रंथ ऐकायला येण्यासाठी तुमच्याकडे खरोखर काही चांगल्या गोष्टी असतील तरच तुम्ही येऊ शकता. पुण्यच पाहिजे आपल्या भाषेमध्ये. यांनी वर्णन त्यांच्या प्रकारे केले त्यांनी, पण खऱ्या अर्थाने जसं भागवतामध्ये म्हणलं आहे सोप्या भाषेत, की जेव्हा तुमचं पुण्य खऱ्या अर्थाने फळाला येतं, तेव्हाच तुम्ही भागवत किंवा अशा प्रकारचे ग्रंथ ऐकू शकता किंवा वाचू शकता, अन्यथा नाही. हे कशाला? असंही म्हणलं की भगवंताचं नाम येण्यासाठी सुद्धा तुम्हाला पुण्यच पाहिजे. नाम घेणं तर सोपं आहे ना, पण नाम घेण्यासाठी सुद्धा सगळे घेतात का? नाम सोपं असलं तरी नाही घेत. किती घेतात? आज आपल्या रामाच्या मंदिरामध्ये अनेक लोक येतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत.
दर्शन घेऊन जातात. किती लोक जप करतात सांगा मला? खूप करा असं नाही, पण थोडा. जे भगवंताला आवडतं ते किती लोक करतात? भक्ती करणारे भरपूर लोक असतील की अगरबत्ती आणतात, प्रसाद आणतात, काही लोक दिवे लावतात, हार घालतात. चांगलीच गोष्ट आहे, वाईट नाहीच आहे. परंतु भगवंताला सर्वात जास्त काय आवडतं? त्याचं नाव आवडतं ना. पण ते किती जण घेऊ शकतात किंवा घेतात? काही लोक ते ह्यातलं हे पण करत नाहीत, फक्त येतात, घंटा वाजवतात, दर्शन घेतात, चलो काय असला प्रसाद तर घ्यावं आणि निघून जायचं, काही करायचं नाही. असंही करणारे आहेतच ना. म्हणून तर आपण तिथे लिहून ठेवलं की मंदिरामध्ये आल्यावर किमान 1 माळ जप करावा, असं आपणच ते एक तिकडे स्टिकर लावलं आहे आणि 2 माळा ठेवल्या आहेत. जे कोणी येतील त्यातले ते वाचतात. काही लोकांना बुद्धी होते, ते 1 माळ जप करतात, कारण त्या 5 मिनिटाचा तर भाग आहे. काही लोक तरीसुद्धा नाही करत, असंही होतं ना. म्हणून तर मी नेहमी करते बसून माळे घेऊन जप महाराजांच्या समोर. नाही ठीक आहे, मी असं म्हणत नाही की कोण करत नाही. मी इंडिव्हिज्युअल कोणाला बोलत नाही. मी फक्त एक जनरल स्टेटमेंट केलं की अहो बसून केलं पाहिजे असं काही नाही. काही लोक सेवा करताना मनामध्ये पण करतात, असं काही नाही. असं काही नाही की बसलं पाहिजे. जे आपले साधक आहेत ते सेवा जेव्हा करतात तेव्हा मनामध्ये त्यांचा जप चालू असू शकतो ना, त्यासाठी माळ घ्यायची पण आवश्यकता नाही आहे. पण मी एक जनरल स्टेटमेंट सांगितलं की जप व्हायला पाहिजे जो भगवंताला आवडतो, त्याचं नाम भगवंताला आवडतं. पण किती लोक हे करतात? अनेक प्रकारची भक्ती करतात, पण त्याच्यामध्ये ते नाम नेमकं घेत नाहीत. आणि म्हणून तर म्हटलं की नामाची महती जरी ऐकली तरी पण नाम घेण्यासाठी सुद्धा तुमचं पूर्व पुण्य पाहिजे. आहे ना हरिपाठामध्ये त्यांनी म्हणलंच आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्ञानेश्वरानेच म्हणलंय, माऊलीनेच म्हणलंय की सुकृत तुमचं पूर्व पुण्य पाहिजे. ते असेल तरच भगवंताचं नाम येतं. नाम येणंसुद्धा साधी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी पण तुमचं पुण्य हवं आणि तेव्हाच भगवंताचं नाम येतं. नाही तर बाकी सगळ्यांची नामं येऊ शकतात, पण भगवंताचं नाम येणं हे फार कठीण आहे. फक्त आपल्याला हे लक्षात येत नाही, कारण माहीत नसतं. आपण म्हणतो त्यात काय, आम्ही तर करतो जप. नशीबवान आहात, पुण्यवान आहात, म्हणून तुम्ही हे सगळं करतात. अन्यथा भल्या लोकांचं जर तुम्ही मंदिरात एक दिवस बसून बघा, किती लोक येतात आणि किती लोक काय करतात बघा, तुम्हाला लक्षात येईल की खऱ्या अर्थाने जे करायला पाहिजे ते करणारे फार कमी लोक असतात. किंबहुना बऱ्याचशा लोकांचा वेळ मागण्यातच जात असेल, नाही का? की देवा मला हे पाहिजे, मला ते पण पाहिजे, माझं ते राहिलं, तू माझ्यावर ही कृपा कर, ती कृपा कर, हेच कदाचित बऱ्याचशा लोकांचं होत असेल. खऱ्या अर्थाने भक्ती करणारे येतात लोक, पण कमी असतात. आणि म्हणून तर तुलसीदास म्हणतात की अहो हा रामचरितमानस ग्रंथ आहे, याच्या जवळसुद्धा विषयी लोक येऊ शकत नाहीत. खूप अडचणी आहेत या सरोवराच्या जवळ यायला. इथे भगवंताची कृपा पाहिजे. लिहिलं स्पष्ट की श्रीरामांची कृपा असल्याशिवाय येथे येता येत नाही. म्हणजेच आपलं पुण्य पाहिजे. ते म्हणतात की संगतीवर सुद्धा भरपूर अवलंबून आहे. घोर कुसंगतीचा भयानक मार्ग आहे. त्या दुष्ट संगतीवाल्या लोकांची वचने म्हणजे बघा कशी त्यांनी सांगितले की या लोकांची वचने म्हणजे वाघ, सिंह आणि साप आहेत. सगळे हिंस्र प्राण्यांचं त्याने वर्णन केले, वाघ, सिंह आणि साप. की जर तुम्ही दुष्ट लोकांच्या जर संगतीमध्ये आला तर तुमच्या मनात सुद्धा घाणेरडे विचारच येतील. जशा प्रकारची संगत तशा प्रकारे आपल्यावरती परिणाम होतो. किंवा काही लोक खराब तर असतील, परंतु काही लोकांना फक्त घर आणि संसार दिसतो, बाकी काही दिसत नाही. किंवा इतरांचं काय चाललं ह्याच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. मी आल्यावर ते सर्व गावच्या गप्पा मारायला सुरुवात करणार, गावच्या सगळ्या गोष्टी सांगणार. त्याच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो की कोणाचं काय चाललं आहे, कोणाचं काय चाललं. अशी पण लोक असतात. असं तुलसीदास म्हणतात की प्रपंचाचे उपद्व्याप हे त्यांनीच म्हटले. मी माझ्या मनचं सांगत नाही आहे, मी फक्त थोडं त्याला निरूपणच्या हिशोबात सांगतो आहे. त्यांनी जे सांगितले बेसिकली हेच सांगितलं
की एक तर अशी लोकं असतात की ज्यांचा म्हणजे संगतीत जाऊच नाही, की त्यांच्या मनात सगळे दुष्ट विचार असतात आणि अशा लोकांच्या संगतीचा परिणाम पण वाईट आहे. पण काही लोकं असेही असतात की दुष्ट नसतात, पण त्यांना केवळ प्रपंच आणि त्याच्याशी निगडीत गोष्टीतच फक्त इंटरेस्ट असतो आणि दुसऱ्यांच्या प्रपंचाविषयी जास्त असतो आणि त्याला त्यांनी उपद्व्याप शब्द वापरला की इतरांच्या घरात काय चाललं हे मला जाणायची गरज काय, तो काय करतोय, ती कशी करते, हे हे मला सांगायची गरज काय, मला विचारलं कोणी नाही विचारलं मग मला सांगायची गरज काय, बघा ती कसं करते हे सांगायची मला गरज काय. पण जर मी सांगत असेन तर माझे हे उपद्व्याप आहेत, चांगली गोष्ट नाही. 100% तुलसीदासांनीच सांगितलं आहे की अशा प्रकारे वागणं हा उपद्व्यापी लोक आहेत. हे सगळे हे सत्संगवाले नाही, हे उपद्व्यापवाले लोक आहेत. त्यांच्याशी जर तुम्ही संग केला तर त्यांच्यातून तुम्ही हेच शिकाल. 4 गोष्टी त्याच्या तुम्ही ऐकाल, नेक्स्ट टाईम तुम्ही त्या 4 गोष्टी इतरांना सांगाल जाऊन की अरे तुम्हाला माहिती आहे का, एक व्यक्ती मला भेटली होती ना, अरे त्या व्यक्तीविषयी तुला माहिती आहे का, हे बघ ऐक. त्यांनी नाही विचारलं तर तुम्ही जाऊन सांगाल, कारण तुम्ही ऐकलं आहे ना, श्रवण भक्ती केली ना नको त्या विषयाची. श्रवण भक्ती 1 नंबर आहेच आहे, पण श्रवण काय करतात ह्यालाही महत्त्व आहे आणि इफेक्ट आहेच. श्रवण भक्तीचा सगळ्यात जास्त इफेक्ट आहे, हे शंकाच नाही आहे. जर भक्तीचा गोष्ट ऐकली तर चांगला परिणाम होणार आहे आणि जर दुनियाच्या जर खबरा ऐकायच्या असतील आणि ऐकल्या असतील तर त्याचा परिणाम तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की तुम्ही नको त्या गोष्टी ऐकून दुसऱ्याला सांगायला जाणारच, आज नाही उद्या. ह्याचं कारण अशा लोकांशी मी संबंध ठेवले, उपद्व्यापी लोकांशी. म्हणून तुलसीदास म्हणतात की हे उपद्व्याप हा प्रकार म्हणजे अत्यंत दुर्गम मोठे डोंगरच आहेत म्हणायला गेलं तर. निसर्गाशी जर विचार केला तर डोंगरासारखे यांना टाळणं कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि याच सरोवराच्या आसपास बिकट अरण्य पण आहेत. तर ही अरण्य कुठली आहेत, तर ही अरण्य म्हणजे त्यांनी म्हणले की मद, मोह आणि मान. आता हे तर सगळ्यात मोठं अरण्य नाही का, की जे आपण म्हणतो षडरिपू आहेत, त्या षडरिपूमध्ये हे येतातच ना, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, त्याच्यामध्ये हे आलेत ना. मग हे तर बिकट अरण्य असणारच. याच्यावरती बोलायला गेलं तर खूपच वेळ लागेल, पण हे नक्कीच आहे. मोह प्रचंड आहे, मद आहेच, मान आहेच. म्हणून त्यांनी म्हणलं अरण्य आहेत, ती पण कशी बिकट, याच्यातून बाहेर येणं कठीण आहे. त्याच्या जोडीला अजून एक त्यांनी सांगितलं, नाना प्रकारचे कुतर्क ह्याच भयानक नद्या आहेत. हो, आता या सगळ्या गोष्टी जर मध्ये तुम्ही अडकलेला असाल तर तुमच्या मनात चांगले विचार येणारच नाही, तुम्हाला कुठल्याही व्यक्तीविषयी चांगलं वाटणारच नाही, कोणावर तुमचा विश्वास नसेल आणि म्हणून तुम्ही जे काही तर्क कोणाविषयी कराल चांगले करणारच नाही, कुतर्कच कराल. कारण या सगळ्या गोष्टी तुम्ही अडकलेल्या आहेत, मद, मोह आणि मान. मग तुमची ही अवस्था होऊ शकते. म्हणून संगती चांगली धरा. घोर कुसंगतीचा मार्ग भयानक आहे असं तुलसीदास म्हणत आहेत. आणि म्हणून त्यांनी याच्यावरती हे सगळं सांगितलं की तुम्ही असं असं होऊ शकतं, तेव्हा तुम्ही संग चांगला आहे की नाही बघा, नाहीतर तुमची अवस्था वाईट होईल असं ते म्हणतात. जे लोक अशा प्रकारे वागतील त्यांना हा ग्रंथ कधीही मिळणार नाही, हेही लक्षात ठेवा. ते म्हणतात की ग्रंथ जर मिळवायचा असेल, या ग्रंथाचं वाचन करायचं असेल तर या सगळ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. पुढेही त्याने अनेक प्रकारचं वर्णन केलं आहे, पण मला वाटतं आता आपला वेळ संपत आलेला आहे. 5:25 होऊन गेले आहे. तेव्हा पुढच्या दोह्याला 37 दोहे पूर्ण झाले आहेत. 38व्या दोह्याला जर हात घातला तर तो पूर्ण होणार नाही, ना वाचून होईल ना त्याच्यावरती निरूपण सेवा होईल. म्हणून मला वाटतं याच ठिकाणी आज आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशीच सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम.